आज आपण आपल्या किचनमध्ये बनवतोय खुसखुशीत असे समोसे. समोसे हे सर्वांनाच आवडतात. तर म्हणून अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने समोसे बनवते त्या पद्धतीने तुम्ही समोसे बनवून बघा. एक नंबर चवीला लागतील. कारण माझ्या घरात तर सर्वांना हे समोसे खूपच आवडतात. खास करून माझ्या मुलाला तर बाहेरच्या समोस्यापेक्षा घरातले माझ्या हातचे समोसे खूप आवडतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा ही पद्धत करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. सर्वात आधी आपल्याला समोस्याचं पीठ तयार करून घ्यावं लागेल. तर 2 वाटी भरून मी पीठ घेतलेलं आहे मैद्याचं. त्याचबरोबर त्याच वाटीने अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेली आहे. 1 चम्मच कलोंजी आणि अर्धा चम्मच ओव्याचा टाकून चवीनुसार त्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. मोहनासाठी पाव वाटी तेलाचं गरमागरम मोहन ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित सर्व थोडं थोडं पाणी घालून हे सर्व पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ मळून तयार झालेलं आहे. आता आपण भाजीसाठी मसाला तयार करू. 1 चम्मच बडीशोप, 1 चम्मच जिरे आणि 4 ते 5 मिरीचे दाणे, त्याचबरोबर 2 चम्मच धने. हे आपल्याला मिक्सरला अतिशय दरदरीत वाटून घ्यायचं आहे. पावडर अजिबात करायची नाही, तर दरदरीत असं वाटून घेतलेलं आहे मी. आता आपण भाजीची तयारी करू. कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरे अर्धा चम्मच राई आणि कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये थोडासा हिंगाचा वापर केलेला आहे. ही फोडणी मस्तपैकी भाजत आली की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा थोडासा भाजत आल्यानंतर यामध्ये 1 चम्मच भरून आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे. व्यवस्थित सगळे जिन्नस भाजून घेतल्यानंतर आपण जो दरदरीत तयार केलेला मसाला होता तो घालून त्यामध्ये थोडीशी हळद आणि आवडीनुसार आपण लाल तिखट घालून घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 चम्मच भरून धना पावडर आणि जिरा पावडरसुद्धा घालून घेतलेली आहे. सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. सर्व मसाले भाजत आले की त्यामध्ये आपण 1 चम्मच आमचूर पावडर आणि अर्धा चम्मच भरून चाट मसाला टाकून कोथिंबीर टाकून सर्व पदार्थ परत एकदा मिक्स करून घ्यायचे. सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स झाले की आपण गॅस बंद करायचा आहे आणि उकडलेले बटाटे कुस्करून ह्यामध्ये घालून घ्यायचे. तुम्हाला जितके समोसे करायचे असतील तेवढे बटाटे तुम्ही उकडवून यामध्ये घालू शकता. आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला आवडत असतील तर उकडलेले वाटाणेसुद्धा ह्यामध्ये तुम्ही घालू शकता. आता आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. हाताने मिक्स करा, व्यवस्थित मिक्स होतात आणि इतकी चविष्ट अशी भाजी तयार झाली की म्हणजे समोसा हा 1 नंबर होणारच ना. कारण समोस्याची परत जेवढी महत्त्वाची असते तेवढीच आतली भाजीसुद्धा महत्त्वाची असते. चला आता आपण समोसे तयार करायला घेऊया. चला आता आपण मस्तपैकी समोसे तयार करायला घेऊया. तर असे छोटे छोटे गोळे करून घ्या आणि आपल्याला आता ह्या गोळ्या उभट लाटून घ्यायचेत. व्यवस्थित असे उभट लाटून घ्यायचेत. गोल पुरी तयार करायची नाही, तर उभट अशा पद्धतीने लाटून घेणार आहोत. आता हे उभट लाटून झाले की एका पुरीचे आपण 2 भाग करून घेणार आहोत सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीने. आता दोन्ही टोकं अशा पद्धतीने जॉईंट करायची आणि चिटकवून घ्यायची. व्यवस्थित कडे व्यवस्थित अगदी चिटकवून घ्या. आता ह्यामध्ये कोण तयार झालेला आहे आपण भाजी टाकून आता समोस्याला हळू चिमटी काढा अशा पद्धतीने आणि मग तो सगळ्या बाजूने व्यवस्थित असा चिटकवून घ्या. झाला आपला मस्तपैकी समोसा तयार. तळण्यासाठी अशा पद्धतीने समोसे तयार करा. आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते, ती म्हणजे पट्टीचा समोसा. मोठीशी पोळी लाटून घ्यायची, चपाती आपली, आणि व्यवस्थित अशी लाटून झाली की पातळसर लाटायची, जाडसर लाटायची नाही. अतिशय पातळसर पोळी लाटून घ्यायची आपण आणि नंतर सुरीच्या साहाय्याने आपण तिला कापणार आहोत. तर एका पोळीचे आपण 4 समोसे तयार करणार, म्हणून 4 पट्ट्या आपण कापून घेणार आहोत अशा पद्धतीने. त्यातली आता आपण एक पट्टी घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण सारण घालूया बटाट्याच्या भाजीचं आणि अशा पद्धतीने आपण त्याचा समोसा तयार करणार आहोत. लहानपणी आपण स्ट्रॉचे समोसे तर तयार केले असतील ना. नसतील केले तर अशा पद्धतीने तुम्ही हे पट्टीचे समोसे तयार करू शकता. तुम्हाला मी अजून एक दाखवते.
अशा पद्धतीने बघा ट्रायंगल शेपमध्ये सगळ्या कडा चिटकवून घ्यायच्या व्यवस्थित आणि आपला समोसा तयार होईल व्यवस्थित असा. बघू शकता तुम्ही. आता हे आपले समोसे सगळे तयार झालेले आहे. कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल जास्त गरम होता कामा नये, मीडियम गरम झालं पाहिजे. आता त्यामध्ये आपण सर्व समोसे म्हणजे बसतील तेवढे समोसे घालून घेणार आहोत आणि त्यांना एकदम खरपूस असं तळून घेणार आहोत. समोसे तळताना खूपच वेळ लागतो कारण की त्यांना क्रिस्पीनेस येण्यासाठी त्यांना बराच वेळ तळत राहावं लागतं मंद गॅसवर. अजिबात गॅस फास्ट करून चालत नाही. व्यवस्थित असा मंद स्लो गॅसवर समोसे आपल्याला तळून घ्यायचेत. अगदी त्यांना गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत. खूपच सुंदर कलर आपल्या समोस्यांना चढलेला आहे. बघू शकता किती क्रिस्पी वाटतात आहे की नाही. मस्तपैकी घरातले समोसे कधीही चांगले तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एक लाईक करावं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झाले आपले मस्त टेम्पटिंग असे समोसे तयार. तुम्ही हे चटणीसोबत सॉससोबत कशासोबतही खा, एक नंबर लागेल. आणि तुमच्या किचनमध्ये ही रेसिपी बनवायला अजिबात विसरू नका. चला आता समोस्याचा एन्जॉय करूया. समोसे मस्तपैकी खाऊन घेऊया. तर तुम्हीसुद्धा हे समोसे बनवा आणि एन्जॉय करा तुमचा संडे.